हॅलो गाईज, आज आमच्याकडे मेनू आहे. मी राईस केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही वालाची डाळ बनवलेली आहे. जे वाल असतात ना त्याची डाळ आहे. तर मी त्याची डाळ बनवलेली आहे वालाची. त्याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे, चांगली होते डाळ. आणि त्याच्यानंतर मी हे वांग्याचे थोडेसे काप बनवते. तर वांगी स्लाइस करून घेतल्या, त्याला थोडंसं मसाला, मीठ, हळद लावलं आणि त्याच्यानंतर मी थोडासा तांदळाचं पीठ आणि थोडंसं रवा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, मीठ आणि मसाला. आणि त्याचे मी आता काप बनवते आणि ते काप आपण तवा ठेवलेलाच आहे गॅसवरती. ते आपण काप फ्राय करणार आहोत. तर कधीतरी ठीक आहे की बाबा आता जेवायला बनवायला काय बनवायचं ते टेन्शन असतं प्रत्येक वेळी, तर तेव्हा आपण बनवू शकतो. आणि छास आहे. आज वेडनेसडे आहे, आज मच्छीचा वार असतो, पण आम्ही मच्छी नाही बनवलेली आहे. आज आज व्हेजच बनवलेला आहे. तर चला आता आपण आपल्या तव्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत. बघा, मी तव्यावरती ऑइल टाकलेलं आहे आणि हे जे काप असतात ना ते आपण फ्राय करणार आहोत. कसं आहे, कमी गॅस करायचं, कमी गॅसवरती ठेवायचे. नुसते तुम्ही मसाला लावून पण फ्राय करू शकता. म्हणजे मसाला, मीठ, हळद लावून आहे ना, ते सुद्धा तुम्ही गॅसवरती ठेवू शकता. मी आज तांदळाचं पीठ आणि थोडंसं रवा, म्हणजे मच्छी कशी फ्राय करतो तर तसं मी ते फ्राय करत आहे. तर बघा, जास्त नाही आहे, दोघेजणच आम्ही जेवायला आहोत, तर त्यामुळे मी कमी केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी ऑइल टाकलेला आहे. ऑइल जरा जास्तच लागतो, कारण मच्छीला आणि भजी असेल किंवा हे असे फ्रायचे पदार्थ बनवले तर त्यासाठी ऑइल खूप छान लागतं, जास्त लागतो. तर चला आता आपण पलटी करणार आहोत, नाहीतर ते लवकर ब्लॅक होतात. तर बघा, आपण आता पलटी केलेली आहे. वांग्याचे काप कसे पटकन शिजतात, कारण ते कसं छोटा वांगा होता, तर लवकर शिजतो ते. मंद आचेवरती आपण ठेवायचं. जास्त फास्ट केल्यावरती म्हणजे ते ब्लॅक पण होतात, काळे पडतात, करपतात. त्यामुळे तुम्ही मंद आचेवर ठेवू शकता. आणि कसं असतं, तुम्ही थोडासा तांदळाचं पीठ आणि रवा टाकला ना, तर ते जे काप आहेत ना ते तव्याला चिटकून राहत नाही. तर तुम्ही पण तसंच बनवा. चला, नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आमच्या ज्या नवीन ज्या रेसिपी असतील त्या तुम्हाला फर्स्ट दिसतील. बाय बाय. हॅलो गाईज, या जेवायला आमच्याकडे. हा आहे छास, हे आहेत वांग्याचे काप आणि हे थोडंसं मी श्रीखंड घेतला आहे. आणि ही आपण वालाची डाळ बनवलेली आहे. थोडंफार मसाला टाकून, बटाटा टाकून वालाची डाळ बनवलेली आहे. बाय बाय.